नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपले जे आयुक्त आहे, शिक्षण आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंह यांनी काढलेलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबतचं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आपल्याला आज निघाल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की ही जी बिंदू नामावली आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे तपासून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्यवस्थितपणे आपणास विदित आहेच की राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही राज्यस्तरावरून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येते. त्यानुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025नुसार राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर नोंद करण्यासाठी दिनांक 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1 मे ते 31 मे हा कालावधी होता, पण यापूर्वी शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून दिनांक 17/10/2025, 26/3/2026, 8/5/2026 रोजी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि बहुतांश व्यवस्थापनांकडून अद्यापही बिंदू नामावली तपासणी अपूर्ण असल्यामुळे पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यात आलेल्या नाहीत असे निदर्शनात येत आहे. म्हणजे ही जी मुदतवाढ झालेली आहे, खरं तर ज्यांचे मार्क्स जास्त आहेत त्यांना वाटतं की लवकरात लवकर ही भरती व्हावी, परंतु ज्यांचे गुण थोडेसे ॲव्हरेजमध्ये आहेत त्यासुद्धा अभियोग्यताधारकांना फायदा झाला पाहिजे. कारण की सर्व जर जागा अपलोड झाल्या तरच मेरिट कमी येईल आणि हे मेरिट जर कमी आलं तर तुम्हा सर्वांना त्याचा 100% फायदा होईल, एवढं लक्षात ठेवा. कारण की माझा स्वतःचा अनुभव सांगतो, त्या ठिकाणी फेज 1मध्ये पुणे परिसरातील जागा आलेल्या नव्हत्या, ज्यांचं रोस्टर पूर्ण नसल्यामुळे, आणि फेज 1ला मला बाहेरच्या जिल्ह्यांच्या जागा आल्या. दुर्दैवानं किंवा आपण सुदैवानं म्हणूया, दुर्दैवानं माझा तिकडं नंबर लागला नाही, सुदैवानं मी पुण्याकडं आलो आणि फेज 2मध्ये पुण्याच्या जागा आल्या आणि पुण्यामध्येच माझं काम झालं. मला सांगायचं एवढंच तुम्हाला, जर हे 15 दिवस मिळाले आणि सर्वांच्या बिंदू नामावली चेक झाल्या तर 100% जागा वाढतील आणि तुम्हाला तुमच्या जवळचा हवा असणारा तुमचा स्वजिल्हासुद्धा मिळण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळं हा जो प्रयत्न शासनाकडून केला जातो आहे, खरं तर हा प्रयत्न या आधीच्या भरतीमध्ये जास्तीत जास्त मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती, कारण की त्या ठिकाणी एक ठराविक पॅटर्न फॉलो केला आणि पटकनी ती भरती पूर्ण केली पहिल्या फेजमधली. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोजी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि बहुतांश व्यवस्थापनाकडून अद्यापही बिंदू नामावली तपासणी अपूर्ण असल्यामुळे पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यात आलेल्या नाहीत असे निदर्शनास येत आहे. शिक्षक पदभरतीची कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2026-27 करता काल मर्यादेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदू नामावलीची तपासणी करून पोर्टलवर जाहिराती नोंदवणे आवश्यक आहे. तरी पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यवस्थापनांची बिंदू नामावली तपासणी होऊन पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यासाठी 15 जून 2026 तुम्हाला सांगितलं आहे मी, 15 जून 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागातील शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही
15 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आपल्या अधीनस्थ सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांना आपल्या स्तरावरून सूचना दिल्यास मी आपला आभारी राहील. या ठिकाणी व्यवस्थितपणे पत्र पाठवलं आहे आणि हे पत्र कुणाला पाठवलं ते आपण पाहूया. एका जिल्ह्याचं हे पत्र आहे. डॉक्टर प्रवीण गंडाम, भारतीय प्रशासकीय सेवा विभागीय आयुक्त, नाशिक विभाग. भारत प्रशासकीय सेवा जे आहे आपण म्हणतो इंडियन जी सर्व्हिस आहे त्यातील विभागीय आयुक्त प्रवीण गंडाम यांना हे पत्र काढलेलं आहे. नाशिकसाठी विभागाचं आहे. असंच सर्व विभागांसाठी पत्र देखील निघणार आहे आणि 100% ज्यांची संच मान्यता बाकी आहे त्या सर्वच्या सर्व शाळांची संच मान्यता होऊन जास्तीत जास्त जागा जर फेज 1मध्ये आल्या तर 100% जास्तीत जास्त चान्सेस वाढतील आणि माझ्या सर्व बंधू भगिनींचं काम या भरतीमध्ये होईल. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.